नमस्कार, मी इंजिनियर निशिकांत पाटील आपल्या सर्वांचं शुभवास्तू कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. मागील भागात आपण पाहिलं बांधकाम सुरू करताना कोणत्या कोणत्या काळजी घ्यायच्या. तर आजच्या भागात आपण पाहूया बांधकाम परवाना कसा काढायचा व त्यासाठी लागणारी डॉक्युमेंट्स कोणती कोणती आहेत. तर चला सुरू करूया. बांधकाम परवान्यासाठी लागणारी कागदपत्रे. पहिलं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे प्रॉपर्टी कार्ड किंवा 7/12 खाते उतारा. दुसरं डॉक्युमेंट आहे प्लॉट ड्रॉइंग म्हणजेच आपला प्लॉटचा नकाशा. तिसरं डॉक्युमेंट आहे झोन दाखला व भाग नकाशा. चौथं डॉक्युमेंट आहे सह प्लॉट मालक असेल तर त्याची संमतीपत्र आवश्यक आहे. पाचवं आहे लायसन्स इंजिनियर किंवा आर्किटेक्ट यांच्या सही व शिक्क्याचे नकाशा म्हणजेच ड्रॉइंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे BPMS पोर्टलवरती हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला ऑनलाईन सबमिट करायचे आहेत, तेही लायसन्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्ट यांच्यामार्फत. आता ह्या सर्व डॉक्युमेंटची आपण सविस्तर माहिती पाहूयात. हा समोर स्क्रीनवरती दिसत असलेला प्रॉपर्टी कार्डचा नमुना असून हा तुम्हाला भूमी अभिलेख किंवा सिटी सर्वे ऑफिसकडून उपलब्ध करता येतो आणि आता आजकाल हा ऑनलाईनही उपलब्ध करता येतोय. दुसरं डॉक्युमेंट आहे प्लॉट ड्रॉइंग. हे तुम्हाला सिटी सर्वे ऑफिस किंवा भूमी अभिलेख ऑफिस यांच्याकडून उपलब्ध करता येते. जर तुमचा प्लॉट हा सिटी एरियामध्ये असेल तर हे सिटी सर्वे ऑफिसकडून तुम्हाला ड्रॉइंग उपलब्ध करता येते. आणि जर हा तुमचा प्लॉट हा ग्रामीण भागामध्ये किंवा अनागरी भागामध्ये असेल तर हे ड्रॉइंग तुम्हाला भूमी अभिलेख ऑफिस यांच्याकडून उपलब्ध करता येते. पुढील डॉक्युमेंट आहे भाग नकाशा व झोन दाखला. भाग नकाशा हा तुम्हाला सिटी सर्वे ऑफिस किंवा भूमी अभिलेख ऑफिस यांच्याकडून उपलब्ध करता येतो. याच्यामध्ये तुमच्या प्लॉटच्या शेजारी असणारे सर्व सिटी सर्वे नंबर किंवा गट नंबर हे त्याच्यामध्ये नमूद असतात. पुढील डॉक्युमेंट आहे झोन दाखला. यामध्ये तुमचा प्लॉट हा कोणत्या झोनमध्ये समाविष्ट आहे हे मेन्शन असते. झोन दाखल्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे झोन्स असतात, जसे की ॲग्रिकल्चर झोन, इंडस्ट्रीयल झोन किंवा कमर्शियल झोन. असे यामध्ये सर्व गोष्टी ह्या त्याच्यामध्ये मेन्शन असतात. जर आपल्या प्लॉटमध्ये कोण प्लॉट ओनर म्हणजेच की सहहिस्सेदार असेल तर त्याची स्टॅम्प पेपरवरती संमती घेणे आवश्यक आहे. पुढील डॉक्युमेंट आहे लायसन्ड इंजिनियर व आर्किटेक्ट यांचे सही व शिक्क्याचे ड्रॉइंग. हे डेव्हलपमेंट कंट्रोल नियमानुसार असलेले ड्रॉइंग हे आपल्याला सबमिट करावे लागते. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला ऑनलाईन सबमिट करायचे आहेत. BPMS या गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती लायसन्ड इंजिनियर वर किंवा रजिस्टर आर्किटेक्ट थ्रू आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट ऑनलाईन BPMS पोर्टलवरती सबमिट करायचे आहेत. तर ही होती बांधकाम परवाना या विषयाबद्दलची सर्व माहिती. अशाच बांधकाम विषयाच्या नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि जर तुम्हाला बांधकाम या विषयाबद्दलची अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.